प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करूया. येशू कोण आहे? येशू ख्रिस्त हा मनुष्य किंवा महान शिक्षकापेक्षा अधिक आहे. आणि पवित्र शास्त्र म्हणते की तो देवाचा पुत्र आहे. जरी येशू पूर्णपणे मनुष्य होता तरी त्याने पृथ्वीवरील त्याच्या आयुष्यात एकदाही पाप केला नाही. तो एकमेव पापविरहित मनुष्य आहे जो कधीही तो पूर्णपणे ह्या जगात जगतो. त्याच्या शत्रूंनी त्याला कमी करण्याचा प्रयत्न रात्रंदिवस त्याचा अभ्यास केला, परंतु त्यांना कधीही पाप आढळले नाही. म्हणजे त्याच्यावर जे पाप लादत होते की हा पापी आहे, पण त्यांना कधी आढळलं नाही. येशू नम्र जीवन जगला. त्याने प्रसिद्ध मिळवली नाही आणि लोकांकडून विशेष सन्मान मिळवला नाही. त्याचा जन्म स्थिर स्थावर झाला, म्हणजे एका गायीच्या गोठ्यात झाला. नाझरीतच्या छोट्या गावात त्याचे संगोपन झाले. त्याचे वडील कोण होते? सुतार होते. तो वडिलांकडून सुतार काम शिकला. जेव्हा येशूने पृथ्वीवरील सेवा सुरू केली तेव्हा त्याने मच्छीमारांना, मासेमारी लोक होते आणि इतरांना त्याचे अनुयायी म्हणून निवडले. तो आपल्या इतरांप्रमाणेच या पृथ्वीवर चालला. तो आमच्यातलाच एक होता. आपल्या डोळ्यांनी देव पाहू शकतो, आपल्या हातांनी देवाला स्पर्श करू शकतो, आपल्या ओठांनी देवाशी बोलू शकतो, आपल्या कानांनी देव बोलतो हे ऐकू शकतो आणि आपल्या जगात देवासोबत जगू शकतो. म्हणून येशू आपल्यामध्ये राहत होता आणि आपल्याला हे समजण्यासाठी तो आपल्यामध्ये राहिला. त्याने हे सर्व केले जेणेकरून आपण त्याच्यासारखे, देवाच्या पुत्रासारखे कसे व्हावे हे शिकू. आपणही देवाची मुले होऊ शकतो. येशूने आपल्याला कसे जगावे, प्रेम करावे, हसावे, देवाचा कसा स्वीकार करावा हे दाखवले आहे. जो त्याचा पिता होता आणि आपला पिता आहे, पण येशूने आपल्यासाठी एवढेच केले नाही, तर येशू 2000 वर्षापूर्वी आपल्या पापापासून आपल्याला वाचवण्यासाठी पृथ्वीवर आला. जे पाप आपल्याला देवापासून वेगळं करत होतं ते आपल्यापासून दूर करण्यासाठी तो ह्या जगात आला. आपल्याला देवाकडे परत आणण्याची शक्ती आणि क्षमता फक्त त्याच्याकडेच होती. फक्त एकच पर्याय होता, वधस्तंभावर स्वेच्छेने मरण पत्करून येशूने आपल्या पापाची किंमत चुकवली. कारण आपण पापी लोक आहोत आणि आपल्यासाठी देवासोबत कायमचा राहण्याचा मार्ग त्याने तयार केला. आम्ही सार्वकालिक जीवनाच्या त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो, कारण तो मेलेल्यातून उठला आणि आजही जिवंत आहे. त्याला तुमचा तारणहार आणि मित्र व्हायचा आहे. तुम्ही आत्ताच येशू ख्रिस्ताला स्वीकारा. तुम्ही येशू ख्रिस्ताला कसे प्राप्त करू शकता? तर तुमची जी गरज आहे ती आहे पाप. ते मान्य करा की मी पापी आहे. आपल्या पापापासून वळण्यास तयार व्हा, पश्चाताप करा आणि देवाची क्षमा मागणे. म्हणजे काय? देवाची क्षमा मागणे. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला आणि कबरेतून उठला, यावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रार्थनेद्वारे येशू ख्रिस्ताला तुमच्या हृदयात आमंत्रित करा आणि पवित्र आत्म्याद्वारे तुमचे जीवन नियंत्रित करा. म्हणजे येशूला प्रभू आणि तारणारा म्हणून त्याचा स्वीकार करा. धन्यवाद. आमेन.